करावे चिंतन तेची बरे न भेटून बरवा अंगिरा हे भाव तंग तोची जाना देव बरवा अंगिरा हे भाव तंग तोची जाना देव दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी बरवा अंगी राहा हे भाव तंग तोची जाना देव तुझी जाना देव तुका म्हणे मन तेथे सकळ कारण तुका म्हणे मन तेथे सकळ कारण करावे चिंतन तेची बरे न भेटून बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाना देव दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी तुका म्हणे मन तेथे सकळ कारण संत तुकाराम महाराजांचा देव भेटला नाही तर जो विरहातील भक्तीचा श्रेष्ठत्वाचा भाव या अभंगामध्ये आहे देवाला न भेटता त्याचे चिंतन करत राहावे हेच उत्तम. देवाला न भेटता देवाचे चिंतन करणे हा जो अंगी असलेला भक्तिभाव आहे तो सर्वोत्तम आहे. कारण तो भक्तिभाव देवाला भेटण्याकरिता आतुर झालेला असतो व असे त्याच्या मनी असेल त्यालाच देव समजावे. देवाची भेट झाली नसल्यामुळे देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे मन आतुर झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे चिंतन व देवाचे ध्यान हे देवाच्या वियोगातच होते. म्हणजे त्याची भक्ती होते व ती भक्ती इतकी प्रबळ असते की तो भक्त भक्तीनेच देव होतो. हे सर्व होण्याला कारण म्हणजे मन असते. कारण मनाला देवाची भेटीची आवड लागलेली असते.